अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाला राज्यभरातून नव्हे तर देशभरातून मोठ्या प्रमाणावरती भाविक भक्त येत असतात. खऱ्या अर्थाने आपण जेजुरी गडाच्या पायथ्याशी आहोत. इथं आपण पाहू शकता की खऱ्या अर्थाने भाविक आल्यानंतर एक भाविक येथे पायरीला सुरुवात करताना खऱ्या अर्थाने भंडारा उधळला जातो. प्रत्येक भाविकांकडून मनोभावे हा भंडारा उधळला जातो. कोणत्याही आनंदाचा क्षण असेल किंवा इतर क्षणी देखील या भंडारा उधळण्याची ही परंपरा ही कायम आहे. खऱ्या अर्थाने काल राज्यभरात नगरपालिका निवडणुकीचं निकाल लागलं होतं आणि मोठ्या प्रमाणात साहजिकच जे नवनिर्वाचित नगरसेवक होते ते सर्वजण किंवा गावातील अनेक जे नागरिक होते ते देखील मोठ्या प्रमाणात जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी आले होते आणि काल खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात जो पायरी आहे, पहिली पायरी आहे, खंडेरायाचं प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वाराजवळ अगदी मोठ्या प्रमाणात भंडारा देखील उधळला जात होता. खऱ्या अर्थाने भंडारा उधळल्याच्या वेळेसच खऱ्या अर्थाने एक मोठा भडका झाला होता आणि साहजिकच मोठ्या प्रमाणात काही नागरिक आहेत मोठ्या प्रमाणावरती जखमी झाले होते. त्यामुळे साहजिकच संपूर्ण राज्यभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. काल खऱ्या अर्थाने काय परिस्थिती घडली होती प्रत्यक्षदर्शनी येथे काही ज्या मावश्या आहेत खऱ्या अर्थाने अनेक दिवसांपासून भंडाराचा विकत आहेत किंवा व्यवसाय करत आहेत. मावशी, काल काय परिस्थिती घडली होती, किती गर्दी होती आणि कशा पद्धतीने भडका उडाला? खूप गर्दी होती इथं. ते निवडून आलेले लोक त्यांची आरती चालली होती. खाली कापूर बिपूर लावला होता आणि वरून ते लोक भंडारा उधळत होते. ते भंडारा जसा उधळत होते ना तसा ते जोरदार भडका झाला. ते भाविक लोक खूप गर्दी होती. कशामुळे झाला असं वाटतं तुम्हाला? मला वाटतंय त्या भंडारामध्येच काहीतरी मिसळ असावं. असं हे भंडारातच असावं काहीतरी. किती लोक जरी जखमी झाली तुम्ही प्रत्यक्ष दर्शन पाहिलं? आता लय गर्दी होती, लय लोक जखमी झाले, पळत होते. मला पण काय सुचलं नाही, पण मी पण खाली उतरून पळत. भडका होता भडका. लय मोठा भडका होता, एकदम लय मोठा भडका. जसा भंडारा उधळला की तसा लय मोठा बस्ट झाल्यासारखा झाला होता. तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं? हा, मी प्रत्यक्ष पाहिले, इथंच बसलेली होती. लोकांची पळापळ मोठी झाली. लय मोठी पळापळी झाली लोकांची. सगळे जळत जळत काही लोक गेले. आम्ही आरडायला लागलो, ह्यांना वाचवा, ह्यांना वाचवा. सगळे मदत केले. प्रत्यक्षदर्शनी ज्या अनेक दिवसांपासून भंडारा विकण्याचा व्यवसाय करत आहे, अगदी प्रवेशद्वारावरती या मावशींनी काल प्रत्यक्षदर्शी परिस्थिती पाहितली. मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि अनेक लोक जखमी झाले, परंतु मोठी पळापळ झाली आणि जो भडका होता हा मोठा होता असं देखील या मावशींनी स्पष्ट सांगितलेले आहे. भंडाऱ्यामध्ये अनेक दिवसांपासून भेसळ आहे असं आरोप करणारे जे जेजुरी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त शिवराज सर झगडे आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? खऱ्या अर्थाने तुम्ही हीच बाब वर्ष ते 6 महिन्यापासून किंवा अनेक दिवसांपासून यासाठी लढा देतात, मागणी करतात. खऱ्या अर्थाने याची प्रत्यक्षदर्शनी जी काल घटना घडली, साहजिकच मावशींनी देखील आरोप केला की भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे घडली. काय नक्की काय कशामुळे हे घडलं असावं? कारण तुम्ही याचा पूर्ण अभ्यास पूर्ण केलेला आहे. गेली अनेक वर्षापासून पत्रकारिता करताना आम्ही भेसळयुक्त भंडारा आणि भेसळयुक्त कुंकू याबाबत आम्ही वारंवार लिखाण केलेलं आहे, आवाज उठवलेला आहे, प्रशासन व्यवस्थेकडे पाठपुरावा करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. सन 21 ते 22च्या काळामध्ये आम्ही सर्व विश्वस्त या ठिकाणी कार्यरत असताना अन्न व औषध भेसळ प्रशासनाचं जे कार्यालय औंध विभाग पुण्यातलं औंधमध्ये, त्या ठिकाणी आम्ही सगळ्या विश्वस्तांनी तक्रार केलेली होती की भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करा, इथले काही नमुने तपासा. त्यावेळेस त्यांनी जो अहवाल दिला त्या अहवालानुसार पुढं काही कारवाई झालेली नाही आहे. त्यानंतर पुन्हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण सन्माननीय मंत्री महोदय जे आहेत अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे नरहरी झिरवाळ साहेब यांच्याकडे समक्ष जाऊन आपण त्यांना निवेदन दिलेलं होतं. त्याच्या बातम्याही फार मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या होत्या. त्यावर असं वाटलं होतं की कारवाई भेसळयुक्त भंडाऱ्यावर होईल आणि हे प्रकार रोखले जातील, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. कारण कालची जी घटना ही झालेली आहे ती अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे. असं कधी यापूर्वी भेसळ विभागाकडे खऱ्या अर्थाने तुम्ही मागणी केली होती, परंतु नंतर त्यांनी त्याची तपासणी केली, काही चौकशी लावली, असं काय घडलं होतं? कुठलाही तसा प्रकार आमच्या निदर्शनाला आलेला नाही आहे की तपासणी केली, चौकशी केली, असं काही झालेलं नाही आहे. परंतु आता या अनुषंगाने पुन्हा ही बाब
हा विषय पुन्हा ऐरणीव आलेला आहे की जेजुरीचा भेसळयुक्त भंडारा रोखण्याची अत्यंत गरज आहे. कारण या ठिकाणी वर्षातून 8 ते 10 यात्रा होतात आणि लाखो भाविक या ठिकाणी असतात. या ठिकाणी जर असा पुन्हा प्रकार घडला तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होऊ शकते. हा प्रकार प्रशासन व्यवस्थेने विशेषतः अन्न व औषध भेसळ प्रशासनाच्या आणि महसूल विभागाच्या आणि तत्कालीन जे काही संबंधित प्रशासनातले विभाग असतील त्यांनी ही गांभीर्याने लक्ष घालावं आणि ही बाब रोखावी. कारण हे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. राज्याच्या विविध प्रांतातून राज्याच्या विविध प्रांतातून अवघ्या देशभरातून या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येतो आणि हे इथली जे भंडारा आहे हे खंडेरायाचं मोठं प्रतीक आहे. भंडाऱ्याशिवाय इथं कुठलाही धार्मिक विधी होत नाही. त्यामुळे या भंडाऱ्याला येथे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे हा भेसळयुक्त भंडारा रोखण्याची गरज आहे. लाखो भाविक येत असतात खऱ्या अर्थाने आणि जो भाविक येतो तो खंडेरायासाठी खऱ्या अर्थाने भंडारा तर घेतच असतो. अगदी आनंदाने तो गड सरताना भंडारा उधळतो देखील. परंतु लाखो भाविक येत असताना अशी परिस्थिती घडती. काय मागणी कराल? काय नक्की कालची परिस्थिती आणि लाखो भाविकांच्या पुन्हाच्या घटना घडू नये काय करावे असं वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये नेमक्या 2 गोष्टी येतात. एक कालची घडलेली घटना जी वाईटच होती आणि त्याच्या मागे लावलेला एक प्रकार की भेसळ भंडारामुळं आग लागली किंवा भडका उडाला तर ती गोष्ट तशी नाही आहे. हळदीला जेजुरीमध्ये भंडारा मानतात आणि हळकुंड दळल्यानंतर जे पीठ तयार होतं ते जेजुरीमध्ये भंडारा मानतात. आणि तो भंडारा म्हणजे हळदी ही हायली इन्फ्लेमेबल जरी नसली तरी इन्फ्लेमेबल आहे, ज्वलनशील आहे. डुप्लिकेट हळदमध्ये माती असती आणि माती कधी पेटणार नाही. त्यामुळे कालची जी घटना घडली ही प्युअर हळदीमुळेच घडलेली आहे. यात माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. दुसरी गोष्ट, याचा अर्थ असा नाही की जेजुरीमध्ये डुप्लिकेट हळद मिळतच नाही. जेजुरीमध्ये मी स्वतः 2 पिढ्याचा विक्री करतो भंडाराची. डुप्लिकेट हळद जेजुरीमध्ये मिळते. 10 किलोची बॅग येते, 5 किलोची बॅग येते आणि त्याच्यावर ग्राहकांनी जर पाहिलं नीट टर्मरिक पावडर आणि पूजेचा भंडारा, गफलत नेमकी ह्या शब्दात होती. हळकुंडापासून दळलेल्या हळदीच्या पावडरीला जेजुरीमध्ये भंडारा म्हणतात आणि ती भंडारा म्हणून तुम्ही डुप्लिकेट आणि भेसळ सुद्धा विकू शकता. काही दुकानदार 100% असं होते. हो आहे 100%. आत्ता दुकानं जरी चेक केली तर बऱ्याचशा दुकानामध्ये अशी डुप्लिकेट हळद प्रशासन विभाग यावरती नाही, कधीच नाही. फक्त हळदीचाच विषय नाही, भंडाराचाच विषय नाही, तर असंख्य पेढ्याचे प्रकार खूप वाईट पद्धतीने चालू आहेत. पण माझं तर म्हणणं आहे, माझी मागणी आहे, एक दुकानदार ग्रामस्थ म्हणून की या सगळ्याची अन्न विभागाने अन्न प्रशासनाने दखल घ्यावी. कालची घटना घडली त्यात किती नक्की जखमी झाले कसा प्रकार? काल एका पक्षाची राजकीय मिरवणूक म्हणता येणार नाही, विजय मिळवल्यानंतर दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि खूप मोठ्या उंचीवरून हळद खाली फेकली गेली. ती हळदीची धुरळा उडला आणि हळद ही हायली जरी नसली तरी इन्फ्लेमेबल आहे, त्यामुळे तो भडका उडला. नक्कीच हे जेजुरीतील काही भंडारा विक्रेते आहेत. माजी प्रमुख विश्वस्त शिवराजजी झगडे देखील आहेत आणि जे अनेक दिवसांपासून जेजुरीमध्ये भंडाराचा विक्रीचा व्यवसाय करतात ते महेश स्वामी देखील आहेत. खऱ्या अर्थाने काल जी घटना घडली त्यामुळे अनेक जे भाविक आहेत किंवा नागरिक आहेत ते जखमी झालेले आहेत. परंतु सद्यस्थितीतील जी मागणी आहे ती म्हणजे अनेक दिवसांपासून भेसळयुक्त भंडारा जेजुरीमध्ये विकला जातोय. लाखो भाविक येतात. 8 ते 10 जत्रा जेजुरीच्या खंडेरायाच्या असतात. साहजिकच वर्षभरात ह्या जत्रा मोठ्या असतात. जी सोमवती अमावस्या आहे ही तर प्रचंड राज्यात नव्हे तर देशातून लोक या यात्रेसाठी येत असतात. साहजिकच कालची जी घटना घडली ही भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे घडली असं स्पष्ट मत मानताना ज्या आहेत ते माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे तसेच महेश स्वामी देखील सांगत आहेत. साहजिकच प्रशासनाने किंवा जे अन्न प्रशासन विभागाचे मंत्री आहेत यांनी यावरती तात्काळ कारवाई करावी आणि लाखो भाविक जेजुरीत येत असतात त्यांच्या जीवितहानीची कुठेतरी काळजी करावी असं देखील मागणी यावेळी करताना दिसत आहे. कॅमेरा पर्सन रोहित सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, जेजुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.